ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि एक मोठी बातमी समोर येते। भारत यूएई मध्ये एलपीजी संदर्भात करार झालेला आहे। एलपीजी पुरवठ्यासंदर्भात दोन्ही देशांचा सामंजस्य करार झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, भारत यूएई मध्ये हा एलपीजी संदर्भातला करार झालेला आहे। एकीकडे उद्या रशियाकडून येणाऱ्या तेलाची मुदत संपते आहे, 16 मे ही शेवटची तारीख आणि त्यातच आता भारत यूएई संदर्भात एलपीजीचा महत्त्वाचा करार झालेला आहे। हा आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा करार मानावा लागेल। एकीकडे इंधन टंचाई हे महत्त्वाचं संकट भारतासमोर उभं टाकलेलं आहे। हे स्वतः पंतप्रधानांनी सुतोवाच केलेला आहे। त्यातच त्यांचा सध्या 5 दिवसांचा दौरा सुरू आहे आणि त्यातच हा महत्त्वाचा करार झालाय। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, पंतप्रधानांचा हा यूएईचा दौरा अतिशय महत्त्वाचा होता आणि तो भारताच्या दृष्टीने फायदेशीर होता, कारण एलपीजीचं सध्या संकट आहे, युद्ध चाललेलं आहे आणि त्यामुळे सामरिक पेट्रोलियम साठ्यावर सामंजस्य करार झालेला आहे। एलपीजी पुरवठ्यावर पण करार झालेला आहे। वाडिनार येथे जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये पण करार झालेला आहे। त्यामुळं एकूण 5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक जी ती झालेली आहे, ती मोठ्या प्रमाणाची गुंतवणूक म्हणावं लागेल आणि जे एलपीजीचं संकट आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत होणार आहे। नक्कीच रामराजे, आणखीन हे सगळे दौरे जे आहेत, म्हणजे 5 देशांमधले हे जे दौरे आहेत, यावरती एकीकडे विरोधकांकडनं टीका होतीये, मात्र कशा पद्धतीनं रणनीती आखली जाते भारत सरकारकडनं, काय अधिक माहिती? बिलकुल, कारण आसपासचे देश आहेत आणि त्याचा फटका जो आहे तो भारताला बसू नये, हे मुख्य उद्देश आहे आणि म्हणूनच भारत आणि यूएईच्या दरम्यान जे सौहार्दाचे संबंध आहेत त्याचं परिवर्तन जे आहे ते व्यवहारामध्ये व्हावं यासाठी आणि एकमेकांचे यूएईचे आणि भारताचे यापूर्वीपासूनचे चांगले संबंध आहेत आणि त्यासाठीच हा करार जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो। अगदी त्याचबरोबर भारतात नॉर्डिक शिखर परिषद जी आहे ती सुद्धा होणार आहे, ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। त्याचा कशा पद्धतीनं या कराराअंतर्गत फायदा होणार आहे? बिलकुल, या शिखर परिषदेच्या माध्यमातूनच आणखीन बिझनेस वाढवण्याच्या संदर्भामध्ये फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या आवश्यक वस्तू आहेत की युद्धामुळे ज्या वस्तू ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत, स्टक झालेल्या आहेत। यूएई आणखीन एक महत्वाचं म्हणजे की गोल्डचा बिझनेस जो आहे तो यूएई मध्ये मोठ्या प्रमाणावर चालतो। आपण आता सध्या गोल्ड जे आहे ते सध्या बंद केलेले आहे आणि आवाहन केलेलं आहे की 1 वर्ष जे आहे ते किमान गोल्ड खरेदी करू नये। तर त्यामुळे गोल्डच्या व्यवसायामध्ये सुद्धा यूएई जो आहे तो महत्वाचा पार्टनर बनू शकतो। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।